नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। 3.5 मुहूर्तांपैकी पूर्ण एक मुहूर्त असलेला गुढीपाडव्याचा सण यंदा 19 मार्च 2026ला गुरुवारच्या दिवशी साजरा होत आहे। तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। येणारं हे हिंदू नववर्ष तुम्हा सर्वांना आनंदाचं, आरोग्याचं आणि भरभराटीचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। तर बघा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडव्याची अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर 3.5 मुहूर्तांपैकी पूर्ण एक मुहूर्त असलेला हा दिवस असल्याने या दिवशी आपण असे कोणकोणते उपाय करू शकतो की ज्यामुळे आपल्या जीवनातल्या समस्या नष्ट होतील, आपल्याला माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल आणि वर्षभरात आपल्याला कशाचीही कमी पडणार नाही। तर विनंती करते की तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हा सर्वांना ही माहिती अगदी व्यवस्थितरित्या समजेल। तसेच व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये आपापल्या कुलदेवीचं नाव लिहायला अजिबात विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, 19 मार्च 2026ला गुरुवारच्या दिवशी सकाळी 6:53 फाल्गुन अमावस्या आहे। त्यानंतर चैत्र शुक्ल प्रतिपदा ही तिथी सुरू होईल आणि मग आपण गुढीपाडव्याचा सण नक्कीच त्यानंतर साजरा करू शकतो, गुढीसुद्धा उभारू शकतो। आणि तुम्हा सर्वांना हे माहितीच आहे की आपण गुढी जी आहे ती सकाळी सूर्योदयाच्या वेळेस उभारत असतो। तर सकाळी लवकर उठायचं, आपली जी काही कामं असतात अंघोळीच्या अगोदरची तर ती सगळी आटोपून घ्यायची, आपला नित्यक्रम जो असतो तो आपण सुरू करून द्यायचा। आणि आपण या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून मग अंघोळ करू शकतो किंवा कडुनिंबाची पानं टाकून आपण अंघोळ केली तरीसुद्धा चालतं। तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन अंघोळ करायला जमेल तर तुम्ही तिथे जाऊनसुद्धा अंघोळ करून मग येऊ शकता। तर बघा, आपल्याला गुढी उभारण्यासाठी एक बांबूची काठी लागेल, ज्याला आपण वेळूची काठी असंही म्हणतो। तर तुम्ही जाडसर बांबू घेतलात तरीही चालेल किंवा बारीक घेतलात तरीही चालेल, पण आपल्याला गुढी जी आहे ती उंच उभारायची आहे। म्हणजे भलेही आपली बांबूची ती काठी किंवा तो छोटा टोकर अगदी कमी उंचीचा असेल तरी पण आपण गुढी बांधताना अशा ठिकाणी बांधायची की ती आपल्या उंचीपेक्षा उंच दिसली पाहिजे आणि आपल्याला गुढीकडे वरती बघत मग तिची पूजा करायची असते। तर आपल्या उंचीपेक्षा किंवा आपल्यापेक्षा गुढी उंच दिसायला हवी, आकाशाकडे ती झेपावणारी असावी, अशा पद्धतीने गुढी उभारायची असते। आणि गुढीला जे काही साहित्य लागतं ते तर आपण सर्वजण जाणतो, जसं की ब्लाऊज पीस आपण गुढीला वस्त्र म्हणून लावण्यासाठी घेऊ शकतो किंवा नवी कोरी साडी घेतली तरीही चालेल। तुमच्यापैकी कुणीतरी काल परवा एक कमेंटमध्ये प्रश्न विचारला होता की आपण गुढीसाठी जो बांबू लावतो तर ती बांबूची काठी आपण दरवर्षी नवी घ्यायची की तीच सांभाळून ठेवली तर चालेल। तर नवीन घेण्याची काही गरज नाही, तुम्ही तीच काठी सांभाळून ठेवली आणि वर्षानुवर्षे तीच वापरली तरीही चालेल। फक्त गुढी उभारण्यापूर्वी आपण ती काठी स्वच्छ धुवून घेतली पाहिजे, कापडाने पुसून घेतली पाहिजे। तर एवढं काम आपल्याला करायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला ताजी कडुलिंबाची डहाळी, आंब्याची डहाळी, साखर गाठींचा हार किंवा ज्याला आपण गाठी हार असंही म्हणतो, साखरेची माळा असंही तुम्ही म्हणत असाल तर ती माळा आपण घ्यायची आहे, फुलांचा हार घ्यायचा आहे, एक स्वच्छ तांब्या घ्यायचा। आपल्या देवपूजेचा जो तांब्या असतो, तांब्याचा किंवा पितळेचा, तर तो तांब्या तुम्ही वापरू शकता। ज्यांच्याकडे चांदीचा असेल तर त्यांनी चांदीचा तांब्या वापरला तरीही चालेल, शक्यतो स्टीलचा तांब्या वापरू नका। माझ्या मते देवपूजेचे जे काही तांबे असतात, तांब्याचे किंवा पितळेचे, तर ते प्रत्येकाच्याच घरामध्ये असतात। तर शक्यतो तोच तांब्या स्वच्छ घासून धुवून मग कोरड्या कापडाने पुसून वापरण्याचा प्रयत्न करा। या तांब्यावर आपल्याला काहीतरी शुभचिन्हसुद्धा काढायचं असतं, तर जास्तीत जास्त लोक स्वस्तिक चिन्हच काढत असतात। तर मी तुम्हाला सांगते, तुम्ही स्वस्तिक किंवा ओम या दोन्हीपैकी कोणतंही एक चिन्ह काढलं तरीही चालतं, कारण गुढीला ब्रह्मध्वज असं म्हटलं जातं। आणि आपण जेव्हा गुढीची पूजा करतो तर मंत्र काय म्हणतो, ओम ब्रह्मध्वजाय नमः। त्यामुळे स्वस्तिक काढा किंवा ओम काढा तरीही चालेल, काही हरकत नाही। तर गुढीची जी काही आपण काठी लावत असतो, घराबाहेर आपण जी गुढी उभारत असतो, तर ती गुढी आपल्याला व्यवस्थितपणे सगळ्या साहित्यासह बांधून घ्यायची असते, जेणेकरून ती वाऱ्याने पडणार नाही किंवा त्या काठीवर आपण ज्या ज्या गोष्टी लावलेल्या असतात तर त्या खाली निसटून येऊ नये। तर अशा पद्धतीने गुढीची व्यवस्थित काळजी घ्यायची। आणि तुमच्याकडे जशी पद्धत असेल
की गुढी काही ठिकाणी दुपारी उतरवली जाते, जसं की आमच्या भागात तर दुपारी गुढीला म्हणजे जे 12 वाजेनंतरचं जे ऊन असतं तर ते गुढीला लागू देऊ नये असं म्हणतात. त्यामुळे गुढी 12 वाजेच्या आत किंवा 12 वाजेपर्यंत उतरवून घेतात. त्यानंतर काही ती उभारलेली ठेवत नाही, घरात आणून ठेवतात. मग हळूहळू आपण त्याच्यावरचं जे काही साहित्य असतं ते काढून घेऊ शकतो. पण ज्यांच्या भागात अगदी सूर्यास्तापर्यंत गुढी ठेवतात तर त्यांनी त्यावेळेस उतरवली तरी पण चालेल, काही हरकत नाही. आता बघा, गुढी नक्की कुठे उभारायची, कोणत्या बाजूला उभारायची? तर गुढी आपण आपल्या घराच्या बाहेर दरवाजाला खिडकीला सुद्धा बांधून घेऊ शकतो. दरवाजाच्या शेजारी, म्हणजे घरातून आपण जेव्हा बाहेर पाऊल टाकतो तर आपल्या डाव्या हाताला, आणि जेव्हा आपण बाहेरून घरात प्रवेश करतो तर ती गुढी आपल्या उजव्या हाताला आली पाहिजे. अशा पद्धतीने आपण ती गुढी उभारायची असते. तुम्ही छतावर सुद्धा गुढी व्यवस्थितपणे बांधून उभारू शकता, किंवा बाहेर खिडकीला बांधली किंवा घराच्या एका कोपऱ्याला जागा असेल तर तिथे उभारली तरीही चालेल. फक्त काळजी एवढीच घ्यायची की ती उजव्या हाताला आली पाहिजे. आपण जेव्हा घरामध्ये प्रवेश करत असतो, बाहेरून जेव्हा घरात प्रवेश करतो तर ती आपल्या उजव्या हाताला आली पाहिजे. तर अशा पद्धतीने गुढी उभारायची. आणि या दिवशी तुम्ही पंचांगाचं वाचन करू शकता. त्याचबरोबर गीतेतला एखादा अध्याय वाचू शकता. या दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते, तर कुलदेवीच्या नावाचा जपसुद्धा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचायचा असेल तर त्या पारायणाला देखील सुरुवात करू शकतात. बघा, चैत्र शुक्ल प्रतिपदा ही तिथी अशी आहे की या दिवसापासून आपण नवनवीन प्रकारची व्रतवैकल्ये सुरू करू शकतो. कारण हा मराठी वर्षातला पहिला महिना असतो. आणि मग तुम्हाला स्वामींचे गुरुवार करायचे असतील, किंवा काही जण वर्षभरातले सगळेच गुरुवार महालक्ष्मीचे गुरुवार म्हणून करतात, तर गुरुवारची जी काही व्रतवैकल्य असतात तर त्या व्रताला तुम्ही या चैत्र महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून सुरुवात केली तरीसुद्धा चालेल. किंवा मग आता गुरुवारनंतर परत शुक्रवार, शनिवार आणि रविवार, सोमवार येईल, तर तुम्ही त्या सोमवारच्या दिवसापासून पशुपतीचं व्रत देखील सुरू करू शकतात. म्हणजे जी निरनिराळ्या प्रकारची व्रतवैकल्य असतात, जसं की 16 सोमवारचं व्रत झालं, किंवा वैभव लक्ष्मीचं शुक्रवारचं व्रत झालं, तर प्रत्येक वाराच्या संबंधित काहीतरी व्रतवैकल्य असतात. आणि आपण महिला वर्ग जास्तीत जास्त करून व्रतवैकल्यांना सुरू करत असतो, प्राधान्य देत असतो. तर मग या वेगवेगळ्या प्रकारच्या व्रतवैकल्यांना देखील तुम्हाला या चैत्र महिन्यामध्ये सुरुवात करता येणार आहे. तुमच्याकडे जर घट बसवत असतील तर तुम्ही नक्कीच चैत्र नवरात्रीमध्ये घट बसवू शकतात कुलदेवीच्या नावाचा. किंवा मग आपल्याकडे जास्त करून शारदीय नवरात्रीमध्येच घटस्थापना होते, तर मग तुम्ही या चैत्र नवरात्रीमध्ये भलेही घटस्थापना करत नसाल तर मग कुलदेवीच्या ज्या काही सेवा नवरात्रीमध्ये आपण करत असतो तर त्याच या चैत्र नवरात्रीमध्ये केल्या तरीही चालेल. जसं की पहिला दिवस आहे चैत्र नवरात्रीचा, तर आपण देवीला कुंकुमार्चन करू शकतो. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की आपल्याकडे समजा घटस्थापना करत नसतील चैत्र नवरात्रीमध्ये, पण एक चैत्र नवरात्री आहे, मग देवी बऱ्याच ठिकाणी घटी बसते आणि आपण जरी घट बसवत नाही, मग या कालावधीमध्ये देवी देवतांना स्नान घालायचं की नाही? तर नक्कीच आपण दररोज देवीला स्नान घालू शकतो. त्याचबरोबर आपल्या सगळ्या देवघरातल्या ज्या देवी देवता असतात तर त्यांना देखील स्नान घालू शकतो, त्यांची पूजा करू शकतो. आणि चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही देवीची ओटी भरली तरी पण चालेल. तर नक्कीच तुमची ही नवीन वर्षाची चांगली सुरुवात होऊन जाईल. आणि हो, गुढीपाडव्याचा दिवस आहे तर आपल्या देवघराला स्वच्छ करून त्यातल्या सर्व देवी देवतांना छानपैकी तुम्ही स्नान घाला, व्यवस्थितपणे देवपूजा करा, आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वादसुद्धा घ्या. तर बघा, आपल्याला गुढीला नैवेद्य काय दाखवायचा असतो, तर यातला पहिला जो नैवेद्य आहे की ज्याला सर्वात जास्त मान आहे, तर तो म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, एका वाटीमध्ये भिजवलेली हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. तिच्यामध्ये आपल्याला थोडासा गूळ टाकायचा आहे. त्याचबरोबर आपण ओवासुद्धा टाकू शकतो, हातावर रगडायचा तो ओवा, आणि तो सुद्धा त्या भिजवलेल्या हरभऱ्याच्या डाळीवर आणि गुळावर टाकायचा. त्याचबरोबर आपण कडुलिंबाची कोवळी पानं किंवा कडुलिंबाला जी फुलं येतात ती सुद्धा थोडीफार या मिश्रणामध्ये टाकू शकतो. आणि हे जे मिश्रण असतं
डाळीचं, गुळाचं, ओव्याचं, त्याचबरोबर कडुलिंबाच्या फुलांचं किंवा पानांचं. तर जेव्हा आपण गुढीची पूजा करतो त्यानंतर आपण हा नैवेद्य प्रसाद म्हणून आपल्या घरातल्या सर्वांना वाटून देऊन खाऊसुद्धा शकतो. त्याचबरोबर गुढीला नैवेद्य म्हणून आपण जो काही गोडाधोडाचा घरामध्ये स्वयंपाक करतो तर तो नैवेद्यसुद्धा दाखवायचा असतो. आणि या दिवशी आपल्या पितरांना देखील नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. आणि ही पद्धत खरोखरच खास असते. जिथे आपण गुढी उभारतो त्याच्या शेजारी आपल्याला थोडासा गौरीचा विस्तव तयार करून घ्यायचा असतो आणि त्या विस्तवावर आपण गुढीसाठी किंवा आपल्याला खाण्यासाठी म्हणून जो स्वयंपाक तयार करतो तर त्या स्वयंपाकातला सगळा थोडा थोडा भाग आपल्याला त्या विस्तवावर टाकायचा असतो. कडेने पाणी फिरवायचं असतं. कुणी कुणी फक्त तूप, भात, गूळ एवढेच पदार्थ त्या विस्तवावर टाकतं आणि कडेने पाणी फिरवून नमस्कार करतं. तर हे सुद्धा चांगलंच आहे. या विस्तवावर अन्नपदार्थ टाकल्यामुळे काय होतं की त्याचा एक आगळा वेगळाचा सुवास तयार होतो आणि तो सुवास आपल्या पितरांपर्यंत पोहोचतो आणि आपले पित्र संतुष्ट होतात, तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात असं म्हणतात. त्यामुळे मग आपण हा जो काही विधी आहे तो अवश्य करायचा आहे. पितरांना कधीही विसरायचं नाही. जेव्हा जेव्हा आपण काही खास सणवार साजरे करतो आणि देवाला नैवेद्य दाखवतो तर पितरांच्या नावचं सुद्धा पान आपण किंवा पितरांच्या नावचं अन्न नैवेद्य आपण साईडला काढून अवश्य ठेवायचा. भलेही तो नंतर पशुपक्ष्यांना देणं का होईना किंवा गाईला देणं का होईना, पण या गोष्टी आपण आवर्जून करायच्या. आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्हाला उपास करू सुद्धा जेवू घालता येईल. आणि उपास करू म्हणजे काय असतं की आपल्या पितरांच्या नावाने आपण आपल्या घरी आपल्या कुळातल्या सोडून इतर म्हणजे दुसऱ्या कुळातल्या व्यक्तीला आपल्या घरी बोलवायचं असतं जेवण्यासाठी. तर हा असतो उपास करू. तर तुम्हाला गुढीपाडव्याच्या निमित्ताने उपास करू सुद्धा जेवू घालता येईल. आता बघा, गुढी आपण उतरवतो तर मग गुढीला आपण जो कडुलिंबाचा डहाळा लावलेला असतो तर त्या कडुलिंबाच्या पानांचं काय करायचं, तर आपण काय करायचं, त्या डहाळ्याची सगळी पानं काढून घ्यायची. हवं तर आपण फॅन खाली ती सुकवून घेऊ शकतो किंवा नाही सुकवली तरी पण आपण ही कडुलिंबाची पानं असतात ती आपल्या घरातल्या अन्नधान्याच्या डब्यांमध्ये किंवा पोत्यांमध्ये, गोणीमध्ये मिक्स करून देऊ शकतो. जसं की आपल्याकडे तांदूळ असतात, गहू असतात, बाजरी असते, बरंच धान्य असतं, त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ असते. तर या डाळीला कीड लागू नये किंवा आपल्याकडे जे तांदूळ असतात, गहू, बाजरी असते किंवा जे काही निरनिराळ्या प्रकारचं धान्य असतं तर ते कीड लागून खराब होऊ नये यासाठी कडुलिंबाची पानं फार फायदेशीर ठरतात. जशी ती आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहेत त्याचबरोबर धान्य साठवणीसाठी सुद्धा ही कडुलिंबाची पानं फार महत्त्वाची असतात. तर ती इकडे तिकडे फेकून न देता, कारण आपण त्या गुढीची पूजा करत असताना पानांची सुद्धा एक प्रकारे पूजा झालेली असते, तर अशी पवित्र पानं आपण फेकून देणं चुकीचं आहे. तर नक्कीच तुम्ही या पानांचा चांगल्या प्रकारे वापर करू शकतात. आणि धान्यांमध्ये हे पानं आपण जेव्हा मिसळतो तर ही पवित्र पानं नक्कीच आपलं जे काही अन्नधान्य असतं त्यांना छानपैकी म्हणजे त्यांचं आरोग्य, अन्नधान्याचं आरोग्य चांगल्या प्रकारे राखण्याचं काम ते करतात. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. बघा, गुढीपाडव्याचा दिवस आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणारा हा दिवस आहे, पूर्ण मुहूर्त असणारा दिवस आहे. तर मग या दिवशी आपण म्हणजे आता जर सोन्या चांदीचे भाव पाहिले तर गगनाला भिडलेले आहेत. इतकी काही महागाई झालेली आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकाची परिस्थिती एकसारखी नसते. आणि असंच नाही की आपण प्रत्येकजण हा दिवस अत्यंत शुभ आहे म्हणून सोनं चांदी खरेदी करायला जातो. तर बघा, हा दिवस आपण लक्ष्मी प्राप्तीचा दिवस म्हणून सुद्धा पाळू शकतो किंवा साजरा करू शकतो. आणि वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपण काही जर चांगल्या गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्याला त्याचा लाभ होणार आहे, फायदा होणार आहे. तर मग या गुढीपाडव्याच्या दिवसाच्या निमित्ताने आपण काय करायचं आहे, आपल्या कुंडलीतला शुक्रग्रह मजबूत व्हावा यासाठी आपण तांदूळ, त्याचबरोबर पांढऱ्या रंगाची मिठाई असेल किंवा पांढऱ्या रंगाचे जे काही पदार्थ असतात जसं की दूध असेल, दही असेल, या गोष्टी खरेदी करू शकतो. साखर खरेदी करू शकतो आणि यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. तर तुम्हाला समजा देवाधर्माच्या बाबतीतल्या काही गोष्टी घ्यायच्या असतील, जसं की देवघरामध्ये एखादी मूर्ती आणायची असेल नवीन किंवा एखादा ग्रंथ तुम्हाला घ्यायचा असेल विकत, नाहीतर मग तुम्हाला टाक बनवायला टाकायचे असतील किंवा टाक तुम्ही बनवलेले असतील आणि त्यांची देवघरामध्ये स्थापना करायची असेल तर हा दिवस अत्यंत शुभ मानला जाईल.
तर तुम्ही नक्कीच या दिवसाचा चांगल्या प्रकारे फायदा करून घेऊ शकता आणि यामुळे तुमच्या घरामध्ये कशाची कमी पडणार नाही, तुमची उलट एक एक करून भरभराट होत जाईल आणि जे काही पुण्य तुम्ही याद्वारे कमवाल तर ते सदैव अक्षय्य राहील. तर या गोष्टी तुम्हाला गुढीपाडव्याच्या निमित्ताने करता येईल. आणि बघा, ज्यांची परिस्थिती आहे तर मग ते सोन्या चांदीच्या गोष्टी नक्कीच या दिवशी घेऊ शकता, काही हरकत नाही, कारण या गोष्टींना या दिवशी घेण्याला मानच आहे. आणि तुम्हाला काही नवीन वाहन खरेदी करायचं असेल, काही व्यापार व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा हा दिवस उत्तम आहे. बघा, ज्या दिवशी तुम्ही म्हणजे ज्या वेळेत तुम्ही सकाळी गुढी उभारतात तर त्या गुढी शेजारी एक मंगल कलशाची स्थापनासुद्धा करायची. मग तो तुम्ही आपला जो कुलदेवीचा मंगल कलश असतो ना, तर त्या पद्धतीचा सुद्धा मंगल कलश स्थापन करून घेऊ शकता. आणि जेव्हा तुम्ही गुढी उतरवतात तर त्यावेळेस तुम्ही तो कलश उचलून घेतला तरीही चालतं. अजून एका प्रकारे आपण मंगल कलशाची स्थापना तिथे करू शकतो. तर तो कसा, तर एक तांब्या स्वच्छ धुवून घ्यायचा, कापडाने पुसून घ्यायचा, त्याच्यावर स्वस्तिक काढायचं किंवा सर्व बाजूंनी हळदी कुंकवाची बोटं त्या कलशावर ओढून घ्यायची आणि त्या तांब्यामध्ये आपल्याला अख्खे तांदूळ ओतायचे आहेत. तांदूळ कुठल्याही प्रकारे तुटलेले नसावेत. शक्यतो बासमती जे तांदूळ असतात तर त्याच्यामध्ये आपल्याला एवढे तुकडे आढळत नाही, आपण जर चांगल्या गुणवत्तेचा तांदूळ घेतला तर. बाकी जे बारीक तांदूळ घेतो तर मग तेही घेताना व्यवस्थित पाहून घ्या. अखंड तांदूळ शक्यतो आपण त्या कलशामध्ये भरण्याचा प्रयत्न करायचा. त्याचबरोबर त्या तांदळामध्ये आपण आपल्याकडे जर महालक्ष्मीचा शिक्का असेल, कॉईन असेल तर तो ठेवायचा, नाही तर मग काही रुपयांची नाणी जसं की 11 रुपये होतील, 21 रुपये होतील किंवा 101 रुपये होतील, अशा पद्धतीने आपण काही नाणे त्या कलशामध्ये ठेवायचे आहे. मग तुम्ही नाणी ठेवले असेल तर त्यांची पूजा करा, हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून, किंवा महालक्ष्मीचा शिक्का तुम्ही ठेवलेला असेल तर त्याचीही तुम्ही हळदी कुंकू वाहून पूजा करून घेऊ शकता. आणि धूपदीपांनी या कलशाला ओवाळायचं आहे आणि संध्याकाळी हा कलश आपण उचलून आपल्या घरामध्ये ठेवायचा आहे देवघराच्या समोर. त्यानंतर आपण काय करायचं, सलग जोपर्यंत चैत्र नवरात्री आहे ना तोपर्यंत दररोज जिथे आपण गुढी स्थापन केलेली होती तर तिथे दररोज संध्याकाळी आपण तो कलश ठेवायचा, त्याची पूजा करायची आणि त्यानंतर तो कलश पुन्हा देव्हाऱ्यासमोर आणून ठेवायचा. तर असं नवरात्री संपेपर्यंत तुम्ही करत राहा. आणि बघा, या दिवशी आपण आपल्या घराच्या दरवाजाला तोरण जे लावतो आंब्याचं, झेंडूच्या फुलांचं, तर त्या आंब्याच्या पानांवर तुम्ही हळदी कुंकवाचा गंध लावायला अजिबात विसरू नका. तोरणावर जेवढी पानं असतील तर त्या प्रत्येक पानावर तुम्हाला हळदी कुंकवाचा गंध लावायचा आहे. यामुळे काय होतं, माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर या दिवशी स्वस्तिक काढायला अजिबात विसरू नका. कुंकवाचं स्वस्तिक आपल्याला आवर्जून आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर काढायचं आहे. त्यानंतर त्या स्वस्तिकच्या मधोमध आपल्याला हळदीचा टिपका लावायचा आहे आणि ओल्या कुंकवाच्या गंधाने आपण हे स्वस्तिक काढतो, तर त्याच्यावर हळदीचा टिपका आपण अगदी सहजपणे लावू शकतो. हळदसुद्धा थोडीशी ओली करून मग लावू शकता किंवा कोरडी हळद त्या ओल्या स्वस्तिकावर तुम्ही लावली तरी पण चालेल. थोड्याशा अक्षता देखील चिकटवायच्या आणि त्या स्वस्तिकला सुद्धा धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं. आता बघा, आपल्याला एक महत्त्वाचा उपाय या दिवशी काय करायचा आहे की आपण जर शेतकरी असू, आपल्याकडे शेतजमीन असेल तर आपण काय करायचं आहे, गुढीची पूजा झाल्यानंतर आपल्या शेतात आपल्याला जायचं आहे आणि शेतात गेल्यानंतर शेताच्या मध्यभागी जाऊन आपल्याला एक खड्डा खणायचा आहे. खूप खोलही नाही आणि खूप वरचेवरही नाही, थोडासा असा आपल्याला जाणवेल ना की तो थोडासा खोलगट झालेला आहे. एखादं झाड आपण लावतो त्यासाठी केवढा खड्डा खणतो, तर तेवढा खड्डा आपण असा चौकोनी खणून घ्यायचा आहे. त्यातली माती साईडला काढून घ्यायची आणि त्या खड्ड्यामध्ये आपल्याला ओटीचं सामान ठेवायचं आहे. पण त्याच्यापूर्वी काय करायचं, एक विड्याचं किंवा वडाचं पान घ्यायचं, म्हणजे खाऊचं किंवा वडाचं पान असेल तर ते घ्यायचं. त्याच्यावर आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे आपल्या भूमातेचं किंवा सीतामातेचं प्रतीक म्हणून, कारण सीतामाता ही राजा जनकाची कन्या होती, पण ती त्यांना शेत नांगरताना सापडलेली होती, त्यामुळेच तिला भूकन्या असंही म्हटलं जातं. आणि आपली जी शेतजमीन असते, आपली जी काळी आई असते, तर तिच्यामध्ये आपण निरनिराळी पिकं घेतो आणि आपल्याला त्यामुळे अन्नधान्य मिळत असतं आणि अन्नधान्याची कमतरता आपल्याला कधीही पडू नये. वर्षभर आपलं जे काही घर आहे ते खातं खेळतं आणि
सर्वांचं पोट अगदी व्यवस्थित भरतं अशा प्रकारे राहील म्हणून आपल्याला त्या देवीकडे प्रार्थना करायची आहे, भूमातेकडे, सीतामातेकडे. तर मग या सुपारीला हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करून घ्या आणि मग तिला ते ओटीचं साहित्य मनोभावे अर्पण करा. आणि त्यानंतर आपल्याला ती पूजा जी आहे ती मातीने बुजवून द्यायची नाही, ती तशीच राहू द्यायची आहे. एक प्रकारे आपल्याकडून या दिवशी भूमातेची सुद्धा पूजा होईल आणि सीतामातेचं देखील स्मरण होईल. तर या गोष्टी आपण करू शकतो. आणि तेव्हा आपण तिथे एक मंत्र म्हणायचा आहे, ओम भूमाताय नमः. किंवा आपण जो सकाळी सकाळी उठल्यानंतर एक मंत्र म्हणत असतो बघा, कराग्रे वसते लक्ष्मी, करमुले सरस्वती, करमध्ये तू गोविंदा, प्रभाते कर दर्शनम, समुद्रवसने देवी, पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्शम क्षमस्व मे. म्हणजे एक प्रकारे आपण तिथे भूमातेची देखील आठवण काढत असतो. आणि तुम्हाला जर जमलं तर तुम्ही तिथे आपण जो काही गुढीपाडव्याला स्वयंपाक केलेला असतो तर थोडासा नैवेद्य घेऊन तिथे अर्पण करून देऊ शकता. फळांचा नैवेद्य तुम्ही तिथे ठेवून आलात किंवा साखर ठेवून आलात तरी पण चालेल, जेणेकरून जमिनीमध्ये जे काही जीवजंतू राहतात तर ते देखील तृप्त होतील. तर अशा पद्धतीने आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर मग जे शेतकरी आहेत त्यांनी आवर्जून या गोष्टी कराव्यात असं मला वाटतं. आणि घरी आल्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीची एक माळ जप करू शकतात, जसं की ओम महालक्ष्मी देव्ये नमः हा मंत्र जो आहे तो घरी आल्यानंतर 108 वेळा म्हणायचा आहे. अगदी संध्याकाळच्या वेळेस तुम्ही हा मंत्र म्हणालात तरी पण चालेल. आणि संध्याकाळी तुम्ही तुळशीजवळ, त्याचबरोबर देवाजवळ, तुम्ही घराबाहेर जिथे रांगोळी काढलेली असेल तिथे, त्याचबरोबर आपल्या दरवाजाच्या म्हणजे मुख्य दरवाजा जो असतो दरवाजाच्या बाहेर कोणत्याही एका कोपऱ्यामध्ये एक दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर एक दिवा आपण आपल्या किचनमध्ये सुद्धा लावायचा आहे. आपला जेव्हा रात्रीचा स्वयंपाक होईल त्याच्यानंतर आपण एक दिवा तिथे सुद्धा लावायचा आहे. तर अशा पद्धतीने गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही या सगळ्या गोष्टी अवश्य करा किंवा जेवढ्या जमतील तेवढ्या करण्याचा नक्की प्रयत्न करा. तुम्हाला या दिवसाचा पुरेपूर लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली ते मला तुमची एक कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.